एखाद्या दिवशी रात्रीच्या वेळेस म्हणा, दिवसा म्हणा, तुम्हाला जेव्हा एकांत मिळेल त्या दिवशी बसल्या बसल्या चिंतन जर तुम्ही सुरू केलं मागच्या इतिहासाचं, आपल्या जीवनाचा इतिहास, तर तुम्हाला दोन गोष्टी सापडतील. एक गोष्ट अशी सापडेल की मी जे केलंच नाही ते आपोआप घडलेलं आहे. मला अपेक्षा नव्हती, अनपेक्षितपणे तो व्यक्ती आला आणि त्याने माझ्या फायद्याची गोष्ट सांगितली. त्याने मला सांगितलं की याचं विक्री स्वस्तात आहे, घेऊन टाक. तो आला कसा? माझ्याकडे ती अपेक्षा नव्हती. अनपेक्ष भावाने आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या अनुकूल गोष्टी घडल्यात, पुढे सांगतो कधी कधी अप्रिय गोष्टी आपल्या जीवनात घडल्यात, त्यांचं आपण चिंतन केलंच नव्हतं. समजतंय का? मी नेहमी उदाहरण सांगतो. रात्री ठरतं नवरा बायकोचं की उद्या सकाळी 10 वाजेला आपल्याला साखरपुड्याला जायचंय. रात्री ठरतं कुठे जायचंय? साखरपुड्याला. मानसम चिंतितम कार्यम दैवम अन्यत्र चिंतयेत. आपण त्याला दैव नाव देतो, पण ते बनवणारा कोणीतरी वेगळा आहे. आपण चिंतन करतो की सकाळी आपल्याला 10 वाजेला साखरपुड्याला जायचं. रात्री नवरा बायको चिंतन करून झोपले, पण पहाटे फोन आला मैतीचा, जायचं तर साखरपुड्याला, जावं लागलं. आपल्या हातात काय? आपल्या इच्छेने काय घडलं? बऱ्याच गोष्टी आपल्या इच्छेने घडतच नाहीये. नवे आणि ज्या आपल्या इच्छेने घडतात, पुढे ऐका, ज्या आपल्या इच्छेने घडतात त्याही आपल्या इच्छेने घडत नसतात. आपल्याला फक्त भ्रम होतो की मी असं केलं, आपल्याकडनं त्या परमअस्तित्वाने ते करून घेतलं. हा एक महत्वाचा सार आहे. आणि हे ज्याला सार सापडलं त्याच्या जीवनात दुःख नसतं. त्याच्या लक्षात येतं की हे कोणीतरी वेगळं आहे, कारण मी वेगळा आहे आणि हा देह चालवणारा कोणतरी वेगळा आहे. म्हणून आदरणीय बापूंचं माझं नेहमी चिंतन व्हायचं शिवमहापुराण कथेच्या संदर्भात. महादेवांना एक नाव आहे. महादेवांचं नाव आहे कैलासवासी. काय नाव आहे? शिव कैलाशो केवासी, शिव कैलाशो केवासी, धोली धारो के राजा, शंकर संकट हरना, तेरे कैलाशों का अंत न पाया, तेरे कैलाशों का अंत न पाया, अंत बेअंत तेरी माया, हो भोले बाबा अंत बेअंत तेरी माया. याच्यात बहुवचन का आहे? शिव कैलाशो के वासी. कैलाश पर्वत एकच आहे ना, कैलाश एकच आहे. कैलाशोके का वापरतात? तर तुम्ही चिंतन करा. याच्यात अर्थ आहे कैलाशोके वासी. कैलाश, लाश, लाश म्हणजे काय? लाश म्हणजे देह, शरीर. मेलेल्या शरीराला आपण काय म्हणतो हिंदीमध्ये? लाश, मराठीमध्ये शव. या देहाला जो, या लाश मध्ये जो वास करतो त्याचं नाव शिव कैलाशो के वासी. जगद्गुरु शंकराचार्य चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्रह्मचारी न गुरुही वनस्तो, भिक्षुर्न चाहम निजबोध रूप चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हा जो शिव वास करतो, जोपर्यंत शिव आहे तोपर्यंत जीव आहे. ज्या दिवशी शिव गेला त्या दिवशी शिव म्हणतात. तोच या लाशला जो चालवतो त्याचं नाव कैलाशवासी. बापूंना सांगायचं, बापू तुमचं गोड नाव आहे. बापूंचं नाव केशव आहे. केशव शब्दाचाही तोच अर्थ होतो, जो शवाला चालवतो त्याचं नाव केशव. या देहरूपी शवाला जो चालवतोय आणि तो देहरूपी शवामध्ये राहून देहाला चालवतोय. गीतेचा श्लोक, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेन तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. माझ्या या देहरूपी यंत्रामध्ये मी त्यांना चालवतो आहे. देहरूपी यंत्रात बसून तो आपल्याला चालवतो. ज्ञानोबरांची ओवी, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, का भ्रांतासी कामो विषयावरी. ज्ञानेश्वरी हा एक विचार आहे आणि तो विचार आपल्याला या तत्वापर्यंत घेऊन जाणार आहे. कुठल्या तत्वापर्यंत? विचारे या निश्चये मरणाआधी मरणाहाती सुटली काया. मरणाच्या हाताने काया सुटण्याचा जो विचार आहे तो कुठे मिळेल? ज्ञानेश्वरीमध्ये. तो कुठे मिळेल? गाथ्यामध्ये. नीट आहे का? नुसतं म्हणून उपयोग होणार नाही, त्याचं चिंतन करावं लागेल, त्याचा विचार करावा लागेल. विचार आपण करतो पण तो तात्पुरता असतो, त्याला आपण वैराग्य म्हणू, पण तेही स्मशानाचं असतं. म्हणून अशा घटनांच्या निमित्ताने, बापूंच्या निमित्ताने नीट आहे का, फार मोठं विडंबन चाललंय. संशोधन आहे अमेरिकेच्या एजन्सींचं की जगाच्या पाठीवर सर्वात जास्त विचित्र परिस्थिती, मरणाऱ्यांमध्ये 7% प्रमाण हार्ट अटॅकने मरणाऱ्यांचं जे आपल्या देशात आहे. आपल्या देशात 100 पैकी 7% लोक या आजाराने मरत आहेत. भारताचा 3रा नंबर लागतो त्याच्यामध्ये. सगळ्या जगामध्ये भयंकर विचित्र परिस्थिती आहे. पण या परिस्थितीचं कारण आपण हे निमित्त म्हणू. पंडित आहे का? इथे बसलेले सगळे माणसं आपण परमार्थिक आहोत. ही सगळी मंडळी, मी कुणाकुणाचं नाव घेऊ? आज मी कुणाचंच नाव घेणार नाही, कारण हा कार्यक्रम नाव घेण्याचा नाही आहे. त्या संदर्भात आदरणीय बापूंवर सर्वजण प्रेम करणारी सगळी मंडळी आज उपस्थित आहेत. लांब लांबून त्या ठिकाणी मंडळी आलेली आहे. आणि म्हणून एक या चिंतनाच्या माध्यमातून एक सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. पुनश्च एकदा आपल्याला संत वचनांचं, संत प्रमाणांचं चिंतन करावं लागेल. कोणत्या प्रमाणांचं? हा देह नाशिवंत आहे. अजून महत्वाचं चिंतन, कोण काळ येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, देह जाईल जाईल
यासी काळोबा खाई नाशिवंत देह जाणार सक क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा याचा विचार करावा लागेल. माया काय आहे, ब्रह्म काय आहे याचं चिंतन करावं लागेल आणि चिंतन केल्यानंतर आपल्याला विचार मिळेल आणि तो विचार मिळाला की त्या विचाराचा आपला निश्चय होईल आणि निश्चय झाल्यानंतर मग काय होईल. महाराज म्हटले निश्चय झाला तर आपल्या जीवनातली जी खंत आहे, कुठली खंत, दुःखाची भोगाची जी खंत आहे ती आपल्या जीवनातली निघून जाईल. अभंगाच्या दुसऱ्या चरणात विचार झाला आणि तो विचार जो जन्माला आला, जो विचाराचं चिंतन केलं तो विचार जर आध्यात्मिक असेल, तो विचार जर परमतत्वापर्यंत पोहोचणारा असेल, त्या विचाराने त्या ठिकाणी निश्चय झाला. समाधान विचाराने, विचारावा चोरी नपविजय समाधान. कशाचा विचार करायचा? रामायणातलं सूत्र पुन्हा एकदा सांगतो. कोहम कथमिदम जातम को वै कर्तस्य विद्यते उपादानम किमस्ति हम विचार स्वयमीदृशा. मी कोण आहे, मला जायचं कुठे, याचं ट्रान्सलेशन आलासी कोठोनिया जासी कवना रेठा. मी कुठून आलो. फार सुंदर चिंतन. एक राजा होता. राजाला एकुलता एक मुलगा, 9-10 वर्षाचा मुलगा, राजकुमार आजारी पडलाय. त्याला एक आजार होता पिलियाचा. बरेच दिवसापासून तो आजारी होता. त्याची तब्येत एवढी खालवली, महागाळातले त्या ठिकाणी चांगल्यात चांगले वैद्य त्या ठिकाणी राजाच्या समोर हजर आहेत. 3 दिवसापासून राजा झोपलेला नाही आहे. पोरावर उपचार चालू आहेत. पोराची दशा पाहून राणी रडते, राजा रडतोय. राजा त्या मुलाला सोडून कुठे जात नाही. त्याच्या बाजेला, त्या पलंगाला त्या ठिकाणी टेका लावून राजा रडत बसला रात्रभर. एकुलता एक मुलगा, प्रिय मुलगा, 3 दिवसापासून आजारी. आणि त्या दिवशी रात्रीच्या शेवटच्या रात्रीला झोपताना शेवटचा त्या ठिकाणी त्याला औषधाचा त्या ठिकाणी डोस देत असताना वैद्याने सांगितलं आज रात्रीमध्ये जर याच्या प्रकृतीत सुधारणा झाली तर बरं आहे, नाहीतर मग काही खरं नाही. राजाला 3 दिवसापासून झोप नाही. आज रात्री तर त्याला भयंकर त्या ठिकाणी अतिशय दुःख झालं. माझा एकुलता एक मुलगा अतिशय शोकामध्ये राजा आहे. ऐका, असं चिंतन आहे, किती जरी आपल्याला जागरण नसलं 3 दिवसात एकदा तरी झोप लागते. झोप लागावीच लागते. झोप जर लागली नाही तर माणूस विक्षिप्त होतो. आज 3रा दिवस पहाटे 4 वाजेला त्याला झोप लागली राजाला. एवढ्या दुःखातही त्याला झोप लागली. आणि जे मणी वसे ते स्वप्नी दिसे. पहाटे ब्रह्ममुहूर्तामध्ये राजाला पडलं स्वप्न. ऐका, स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये राजाला एक क्षणभर स्वप्न पडलं. स्वप्नात काय दिसलं माहिती का? स्वप्नामध्ये राजाला दिसलं की राजाची राणी, अतिशय सुंदर राणी जी आहे, राजाची नवीन एक सुंदर राणी, राजाने तिच्याशी लग्न केलंय. आणि ज्या राणीशी लग्न केलं ती विदेशातल्या त्याच्या राज्याच्या पलीकडच्या राजाची सुंदर एकुलती एक मुलगी असल्यामुळे त्या राजाचं राज्यही त्याला आपल्या राज्यामध्ये सामील करता आलं. सुंदर राजकन्याशी लग्न झालं राजाचं आणि त्या राजाचं वैभवही याला मिळालं. 2रा लाभ. आणि 3रा लाभ, या एका मुलासाठी राजा रडतोय. राजाला त्या राणीपासून 7 राजकुमार झाले. किती राजकुमार झाले ऐकताय ना? कुठे? स्वप्नात. आणि त्या आनंदामध्ये राजा आहे. आणि नीट आहे का, त्या आनंदामध्ये राजा असताना आणि मग पहाटे सूर्योदयाच्या समयास त्या मुलाची प्राणज्योत मालवली आणि राणीने जोरात आकांत केला. राणी रडायला लागली आणि राणी रडायला लागल्यानंतर राणीने त्या झोपलेल्या राजालाही धक्का मारला आणि त्या धक्क्यामध्ये राजाची झोप जागी झाली. बसले झोप लागली ती आणि राजाची झोप जागी झाली आणि राणी रडते. मुलगा मेलेला आहे, मुलाचा श्वास थांबलाय, सगळे दास्या रडायला लागल्यात, राणी रडते. हे दृश्य पाहून राजा हसायला लागला. ऐकताय? राजा हसायला लागला. राजाचं अवाक होऊन हसणं पाहून त्या वैद्यानं आश्चर्याचा धक्का बसला. कदाचित मुलाच्या जाण्याने राजाच्या डोक्यावर परिणाम तर नाही झाला. अतिशय प्रिय राजकुमार 3 दिवसापासून रडतोय तो बाप. मुलाच्या जाण्याने राजा रडायला लागला. तेवढ्यात त्या ठिकाणी असलेले मंत्री आले. राणी रडण्यात आहे. मंत्री म्हणतो राज्य सरकार क्षमा असावी, एकुलता एक आपला राजकुमार मेलाय. महाराज तुम्ही रडत नाही, तुम्ही उलट हसतायत. तुमची तब्येत बरी आहे ना? तुम्हाला झालं काय? राजाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. राजा म्हटलं अरे मी हसण्याचं कारण आहे की रडू कस काय? रडू कुणासाठी? रडू म्हणावं तर एकासाठी रडू का 7 जणांसाठी रडू? एकासाठी रडू का त्या 7 साठी रडू? कारण इथे एकच मेलाय, तिकडे किती गेले? इथे एकच गेलाय, तिथे 7 गेले आणि त्यांच्याबद्दल मला एवढा आनंद झाला होता. आता हे खरं की ते खरं? समजतंय? हे खरं जेव्हा तो स्वप्नामध्ये होता तेव्हा मुलगा मेलेलाच होता. जेव्हा हे स्वप्नात तो रंगून गेला होता तेव्हा मुलगा मिळालाच होता. पण तेव्हा त्याला दुःख का झालं नाही? कारण तो त्या आनंदात होता. कुठल्या आनंदात? कधीतरी कीर्तन ऐकणारी मंडळी, कधीतरी असं चिंतन करा. आपण तर स्वप्नामध्ये रमून जातो. स्वप्न एवढं आपल्याला खरं वाटायला लागतं. जसं स्वप्न खोटं आहे तसं हे सुद्धा खोटं असेल की नाही? असू शकतं. याच्यात आपण जास्त कालावधीमध्ये रमतो म्हणून आपल्याला हे खरं वाटतं. त्याच्यात कमी वेळ आपण रमतो म्हणून ते खोटं आपल्याला वाटतं. समजताय? आणि ज्या दिवशी नीट आहे का शास्त्राचं चिंतन असं आहे, ज्या दिवशी हा देह सुटतो, देह सुटल्यानंतर नीट आहे का त्या जीवात्म्याला असा भ्रम होतो की हे जे आपण जीवन जगलो हे सुद्धा स्वप्न होतं. पुढे आहे का? अजून आहे का? आपल्या जीवनात ज्या ज्या घटना घडून गेल्यात, एखाद्या दिवशी आपण बसून त्या घटनांची जर आठवण केली, त्या घटना सुद्धा आपल्याला झालेल्या
स्वप्नासारख्या वाढतात. समजताय? म्हणजे याचा अर्थ मागेही स्वप्न आणि पुढेही स्वप्न. म्हणून ज्ञानोबा म्हणतात स्वप्नीचे चेले कवनाचे मायबाप कवनाचे गणगण. हा विचार संसाराच्या संदर्भामध्ये, हा विचार देहाच्या संदर्भामध्ये जर जन्माला आला, नीट आहे का, हा विचार फार महत्वाचा आहे. माया शब्दाचा अर्थ काय? आद्य गुरु जगद्गुरु शंकराचार्यांनी माया शब्द कशाला वापरला आहे? आम्हाला मायाची व्याप्ती समजली नाही. माया म्हणजे बायका पोरं मुलं बाळ ही माया नाही, हा प्रपंच आहे. माया म्हणजे काय? यांचा मोह, यांची आसक्ती मनामध्ये धरून जीवन जगणे, त्याला म्हणतात माया. विठ्ठल विठ्ठल. मुलं बाळ बायका पोरं हे जे प्रपंच, आपला जो संसार आपल्याला दिसतो हा माया नाही, ही तर जबाबदारी आहे. पण याचा मोह ज्या दिवशी निर्माण होतो आपल्या मनात, जे आहे जे दिसतं पण नसतं, त्याला म्हणतात माया. माया शब्दाचा अर्थ नाही ते, त्याला म्हणतात माया. म्हणून या संदर्भामध्ये विचार झाला की हे सगळं खोटं आहे आणि हे खोटं असून मला दुःख देत होतं. हा निश्चय दृढ झाला की त्याचा परिणाम काय? महाराज म्हणतात नासोनिया गेली खंती. खंत राहिलीच नाही ना. ज्याची खंत करायची ते खोटं आहे, त्याची खंत काय करायची? नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे. भोग सुद्धा त्या ठिकाणी खोटे आहेत. परमात्मा या सगळ्या जगाला भोगतो आहे तोच फुलांच्या रूपाने. त्या ठिकाणी हे फुलांचं सौंदर्य भोगणारा तोच आहे. नीट आहे का? सर्वांमध्ये तो विराजमान होऊन सगळ्या गोष्टी तोच करतोय. भोगी भोगणारा, भोग भोगिताची आटीला भेद, ज्ञान गिळोनी गावा गोविंद. परमात्मा या जगाला चालवतोय आणि परमात्मा हा सकल भोग भोगतोय. आपल्या जीवनातले जे भोग आहेत ना, तुकाराम महाराज म्हणतात ते भोग नाही आहेत, ते रोग आहेत. भोगे रोगा जोडोनिया दिल्यानी का अरुचिते हो का सकळ आता सकळा पासोनी. ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे. आणि म्हणून जे जे मी करतोय ते मी करत नाही, तो परमात्मा माझ्याकडनं करून घेतोय असा भाव जागृत झाल्यामुळे माझ्या जीवनामध्ये श्रम राहिला नाही. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये न देखे से झाले जमा, न देखे से झाले जमा, झाले खरे झाले जमा, न देखे से झाले देखे से झाले श्रम आले वर्म हाता है, वर्म हाता है आले श्रमने न देखे से झाले. श्रम जीवनामध्ये आता वाटत नाही, कारण ते श्रम दिसतही नाही, कारण श्रम करणारा मी नाहीच आहे. हा भाव निर्माण झाला कारण मी नाहीये, मी देहापासून वेगळा आहे असा विचार, तो निश्चय त्याचा पक्का झालाय. मी देह नाही. अभंगाचं प्रथम चरण ऐकलं तुम्ही, पुन्हा एकदा ऐका. हो, महाराज म्हणतात मरणाहाती सुटली काया विचारे या निश्चय. विचार निश्चय असा झाला की काया सुटली मरणाहातून, कारण मी मरणारा नाहीये, काया मरणारी आहे. ती मरणाच्या हातून सुटली, तिची अवस्था तीच आहे. काया मरणे म्हणजे ती पुन्हा जन्माला नाही, कारण तिची अवस्था पुनरुपी जननम. नीट आहे का? विचारे या निश्चय वर्म काय आले वर्म हात आहे. महाराजांना एक सांगायचं ते सूत्र, ते सूत्र मी तुम्हाला एक 10 मिनिटात सांगून त्या ठिकाणी आपण विठोबा भजन घेऊ. फार महत्वाचं चिंतन. श्रीमद भगवद्गीतेचा त्या ठिकाणी जर आपण अभ्यास केला, चिंतन केलं, तर गीतेचा जो विषय ना त्याची सुरुवातच जबरदस्त आहे. अर्जुन रडतोय, अक्षरशः रडतो. धनुष्य खाली ठेवून अर्जुन त्या ठिकाणी रडायला लागला. का रडायला लागला? अर्जुन रडतो मेलेल्या माणसांसाठी का अगोदर मरणाऱ्या माणसांसाठी? मरणाऱ्या माणसांसाठी का मेलेल्या माणसांसाठी? ऐकताय ना? आपलं रडणं हे मेलेल्या माणसासाठी असतं का मरणाऱ्या माणसासाठी? आपलं रडणं असतं मेलेल्या माणसासाठी. पण अर्जुन रडतोय मरणाऱ्यांसाठी. अजून ते मेलेच नाही, रणांगणात उभे आहेत आणि ते त्याला मारण्यासाठी उभे आहेत. आणि अर्जुन रडतोय गुरुण हत्वा हि महानुभावान श्रेयो भैक्षमपिह लोके, श्रेयो भोक्तुम भैक्षमपिह लोके. यांना मी मारल्याने हत्वार्थ कामास्तु गुरुनी हैव म्हणजे भोगा रुधिर प्रतिग्धान. मी रुधिराने रक्ताने माकलेलं राज्य घेऊ, यांना मारू. हे केशव, हे परमात्मा, हे माझे गुरु आहेत. यांनी मला अंगा खांद्यावर खेळवलं, हे माझे पितामह भीष्म आहेत. यांना मारून आम्हाला स्वर्ग मिळेल.
स्वर्गाने त्या ठिकाणी यांना मारण्यापेक्षा, नीट आहे का, अर्जुन म्हणतोय माझे भाऊच आहेत, यांना मारण्यापेक्षा मी जर संन्यास घेतला आणि भिक्षा मागून जरी जीवन जगलो तरी मला योग्य वाटतंय, ही अर्जुनाची मनस्थिती. अर्जुन इतका शोकाकुल झाला. अशा परिस्थितीमध्ये परमात्मा अर्जुनाला जे सांगतायत, अर्जुनाला जो विचार दिला गीतेच्या माध्यमातून, त्याचं चिंतन करण्यासारखं. भगवंताने अर्जुनाला सुरुवात केली 2 विषयांपासून. पहिली गोष्ट, अर्जुन ऐक, अगोदर तू जर म्हणत असेल की हे मरतील, आणि नीट आहे का, मरणं, जो मरतो तो पुन्हा जन्माला येतो. देहाच्या संदर्भात सांगितलंय, जातसे ध्रुव मृत्युम ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात परिहार्यते नत्वम शोचितुमर्हसि. जी गोष्ट अपरिहार्य आहे, जिचा पर्याय नाही, जी होणारच आहे, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू झाल्याशिवाय, जो जन्माला आला तो मरणारच आहे, हे निश्चितच आहे, हे जन्मचक्र आहेच, मग हे होणारच आहे, याच्यात शहाणी माणसं शोक करत नाही. पहिली गोष्ट. आणि तू जर म्हणशील की हे मरतील, हे मरतील, दुसरी महत्वाची गोष्ट, हे मरणार नाहीयेत, यांचा देह मरणार आहे, हे देह नाहीयेत, यांच्या देहामध्ये जो आहे तो मरत नाही. तो कसा आहे, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर. तो अमर आहे, नित्य आहे, शाश्वत आहे. कोण? तो आत्मा. तू म्हणशील आत्मा मरत नसतो, देह आणि आत्मा कापला जात नाही, जळत नाही, तो कधीच मरत नाही, तो शाश्वत आहे, नित्य आहे. मग आत्म्यासाठी शोक करतोय का देहासाठी शोक करतोय? इथून सुरुवात झाली अर्जुनाला भगवंताची सांगण्याची. आणि ते सांगता सांगता परमात्मा अर्जुनाला विचारापर्यंत घेऊन आले. तो विचार मी तुम्हाला 10 मिनिटात संपूर्ण गीतेचा सारांश, नीट आहे का, महाराजांनी जो चिंतनाचा अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जे चिंतन मांडलंय, महाराज म्हणतात श्रम होत नाही का, होत आहे श्रम, पण न देखेसे झाले. आले वर्म हात आहे, हेच मानवी जीवनाचं वर्म. इथे बसली सगळी माणसं. आपल्याला जीवनात हे वर्म ज्याला सापडलं त्याला मरणाचं दुःख होणार नाही, त्याला जीवनात घडलेल्या प्रतिकूल घटनांचं दुःख होणार नाही. हे आपल्याला जगावं लागेल, पण त्याला आपल्याला प्रॅक्टिकल करावं लागेल. फार सुंदर भगवंत अर्जुनाला समजून देताना 3 गोष्टी सांगतात. गीतेमध्ये 3 गोष्टींचं विशेष चिंतन आहे. एक आहे कर्म, दुसरा आहे अकर्म, आणि तिसरा आहे विकर्म. हे कर्म मार्गाचा सिद्धांत तुम्ही याला नैष्कर्म सिद्धी म्हणा किंवा याला विचाराचा मार्ग म्हणा. एक आहे कर्म, दुसरा आहे अकर्म, आणि तिसरा आहे विकर्म. अगोदर कर्म समजून घ्या, नीट आहे का बरं का. कर्म म्हणजे काय? हे कर्म मी करेन, ही आदरिले कर्म सिद्धी नाही, या संकल्पे ही जयाचे मन विटाळे ना, ज्ञानोबा म्हणतात. हे कर्म मी करणार आहे, हे कर्म मी करेन. जिथे कर्म करताना मी शब्द आला, त्या कर्माचा जिथे अहंकार आला की कर्माचं बंधन आलं. समजताय? हे कर्म मी करणार आहे, मी करता समजून जे जे केलं जातं ते दुःखाला कारणीभूत आहे. मी करतोय म्हणून जुने लोक फार सुखी होते. जुन्या लोकांचं आयुष्य फार जास्त होतं, कारण जुन्या लोकांच्या जीवनामध्ये देव होता. काय होता? ऐकताय जरा. खेड्यातल्या माणसांच्या अजूनही ग्रामीण लोकांच्या जगात जीवनामध्ये काय? देव आहे, देव. पाऊसाचे ढग जमा झाले की काय म्हणतात माहिती का खेडेगावमध्ये? अजूनही काय म्हणतात? देवना. कोण ना दादा? देवना. आपण आता म्हणायला लागले की पंजाबराव ढगने सांगितल्याप्रमाणे ढग होणार, ढग नाही होणार, काय होणार? आणि जेही काही झालं त्यांना चांगलं पिकलं, खेड्यातले माणसं काय म्हणतात? अजूनही देवनी पिकालं. काय म्हणतात? देवनी पिकलं. कोणी दिना? एखादा माणूस त्याला कोणी सांगत असेल मर्दाशी ना, तो लई जायचे, मरत असो. समजताय? एखादा माणूस मेला तर म्हणतात देव लई घ्या. समजताय? अर्थात ते स्वतःवर काहीच घेत नाही, त्याने देव मान्य केलेला आहे. म्हणून तो ग्रामीण कमी शिकलेला असेल पण त्याच्या जीवनामध्ये, म्हणून आपल्याला आश्चर्य वाटतं. माझ्या गावाची गोष्ट सांगतो. माझ्या गावामध्ये आमचे धोंडा आप्पा, बरं का, धोंडो हरिमाळी, आता त्यांचं उद्या जावं आहे. जवळजवळ 100च्या आसपास वय. उत्तरायणामध्ये गेले, सांगून गेले. नीट आहे का? अशी समाधानी, नीट आहे का, ही जुनी माणसं समाधानी होते, तळमळ नव्हती जीवनामध्ये. जे आलं ते आलिया भोगासी समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसेची राहावे. आपण जर काही करणारे नाही आहोत, हे जे घडतंय, मी पुन्हा एकदा सांगतो, हे स्क्रिप्टेड आहे. हे सगळं घडतंय. समज, स्क्रिप्टेड म्हणजे काय? नाटक अगोदर लिहिलं जातं, सुनील लिहिलं जातं, मग ते घडतं. त्याला काय म्हणतात? स्क्रिप्टेड. जे लिहिलेलं आहे ते घडतंय, त्याच्यात काय दुःख आहे? आपण सिरियल, पूर्वीच्या काळामध्ये नाटकं असायचे, नाटकामधला जो हिरो रडतो तो खरं रडतो का खोटं? हे सगळं लिहिलेलं आहे. त्याला जे करायचं त्याला माहिती मी करतच नाही, हे करून घेणार तो डायरेक्टर जसं करावं लागणार आहे तसं आपल्या जीवनाचा डायरेक्टर आपल्याकडनं जे करून घेईल तेवढंच आपल्याला करायचंय, त्याच्या अन्यथा आपण करू शकणार नाही. ज्या दिवशी तुमचं माझं, ज्या दिवशी आपलं जाणं ठरलेलं आहे त्या दिवशी कोणी का असे ना त्याला जावं. अजून पुढे आहे, अजून पुढचं जाऊन बोलून सांगतो. अजून 1 वर्ष, या 1 वर्षाच्या आत आपल्यातही कोणी कमी होऊ शकतं. होऊ शकतं की नाही? आपण मान हलवतोय, पण ज्या दिवशी अशी घटना घडते त्या दिवशी आपल्या बुद्धीला पटत. समजताय? आपल्या हातात काहीच नाही हे सांगण्याचा महाराजांचा प्रयत्न आहे, ठीक आहे का. पण ज्या दिवशी मनुष्य अहंकार घेतो ना त्याला म्हणतात कर्मपणाचा. त्या ठिकाणी त्याला कर्माचं बंधन आलं ते कर्म. ते कर्म दुःखदायी आहे. दुसरी गोष्ट अकर्म. अकर्म म्हणजे काय? मी करत नाही, हे माझ्याकडनं अस्तित्व करून घेत आहे, परमात्मा माझ्याकडनं करून घेतो, त्याला तुम्ही कर्तव्य नाव द्या.
त्याला तुम्ही प्रारब्ध नाव द्या, पण खऱ्या अर्थाने माझ्या जीवनात जे जे मला करायला भाग पाडेल ते मी करणारच आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली अपारा होय तोषा लागी. आपल्या वाट्याला जे जे येणार आहे ते ईश्वराची अजून उभी सांगतोय का, आगा जया जे विहित हे ईश्वराचे मनोगत मनोनी केली आणि भ्रांत सापडेची तो. ज्याचं जे काम आहे त्याने ते नीट करणे, चोख करणे, ही आपली ईश्वराची काय आहे, सेवा आहे, पूजा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्याला सांगायचे, ज्याचं जे काम आहे त्याने ते चोख केलं की आपलं स्वराज्य निर्माण होईल. कारण हे स्वराज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा, माझी इच्छा नाही, ही श्रींची इच्छा आहे, तुळजा भवानीची इच्छा आहे. ठीक आहे का. अर्थात जे जे होणार आहे ते परमेश्वराच्या सत्तेने होणार आहे. मी कोण आहे, जर तोच करणार आहे मग मी कुठे आहे, मी निमित्त आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी. स्वतःला ज्या दिवशी तुम्ही साक्षी म्हणून, आपण ज्या दिवशी स्वतःला निमित्त म्हणून कर्म करायला लागतो ना, त्या दिवशी आपल्या जीवनात येणारं यश, आपल्या जीवनात येणारं अपयश याचं आपल्याला दुःख होत. समजताय, देव ठेवील हे सूत्र आहे अकर्म बनण्याचं. नीट आहे का. हे सूत्र जर आपल्या जीवनात आलं तो करून घेतोय म्हणून आपल्या जीवनात दुःख नाही. मी नेहमी सांगतो, आपण जर एखाद्या लहान मुलाला कामाला सांगितलं, एक बाबा हे पाण्याचं भांडं, हे तांब्या आहे, पाहुण्यांसाठी तांब्या घेऊन जा. घरातलं लहानसं मुलगा असं 2-3 वर्षाचं, ते म्हटलं माझ्याकडनं तांब्या धरायला जाणार नाही. आपण काय म्हणतो, कामाचं दुःख लागतं म्हणून असं म्हणतो, धर तांब्या, म्हणजे नाही माझ्याकडनं सांडलं जाईल, धर सांडलं जाईल. त्याने आपण त्याला बळजबरी कामाला लावलं. तो म्हणतो मी करतो पण सांडलं जाईल, बरं सांडलं तर सांडलं, घेऊन जा. आणि जात असताना त्याच्याकडनं पाण्याचा तांब्या सांडला. मला सांगा, ते पोरगं पाण्याचा तांबा सांडल्यानंतर त्याला दुःख होतं का, ते घाबरत बी नाही, दुःख होत नाही, उलट हसतं. काही त्याचं कारण काय, त्याची जबाबदारी नव्हती, त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतलीच नव्हती. कारण त्याला सांगितलं होतं अगोदर की माझ्याकडनं होणार नाही काम, तुम्ही दिलेले म्हणून मी करतोय. तसं परमेश्वराने आपल्याला जे काम दिलंय तुझ्या इच्छेने मी करतोय, मला अपयश आलं याच्यात माझी चूक नाही. आणि जे घडलं म्हणून कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु, कर्म करा, फलाची अपेक्षा करू नका, देईल तो फळ देईल, आपण फक्त प्रयत्न करायचा. मग हा भाव करून ज्या दिवशी कर्म केले जातात ते कर्म काय बनतं, अकर्म बनतं. कर्म अहंकार घेतला की बनलं कर्म, आणि मी करत नाही ते परम अस्तित्व माझ्याकडनं करून घेतलंय हे बनलं कर्म अकर्म. आणि अकर्म समजण्याकरता भगवंताने अर्जुनाला समजवलेली पद्धत ती आहे विकर्म. विकर्म म्हणजे काय, विशिष्ट कर्म. बरं काय का, विकर्म म्हणजे काय, विशिष्ट कर्म. विशिष्ट कर्माचे प्रकार आहेत 3. एक आहे जन्म, दुसरा आहे जीवन आणि तिसरा आहे मृत्यू. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या श्रोते मंडळी, जरा नीट आहे का, 10 मिनिटं कीर्तन थांबवेल. जन्म आपल्या इच्छेने भेटलाय का, इथे बसली सगळी माणसं, सर्व जातीची माणसं बसली, वारकरी संप्रदायाचं हे वैभव आहे. हो, यारे यारे लहानत हो, सगळ्या समाजाची माणसं इथे बसलेली. मला प्रश्नाचं उत्तर द्या, आपला जन्म कुठल्या जातीत, कुठल्या तालुक्यात, जिल्ह्यात व्हावा, कुठल्या कुळामध्ये व्हावा, कुणाच्या पोटी व्हावा, आपल्या हातात होतं. आपल्या इच्छेने जन्म भेटला आपल्याला. आपल्या नंतर लक्षात आलं की मी कुठे जन्माला आलो, समजायला लागलं. म्हणजे जन्म आपल्या इच्छेने भेटला नाही. बरं, मधलं जीवन नीट आहे का, मृत्यू आपल्या हातात आहे, मृत्यू आपल्या इच्छेने होणार आहे, म्हणजे मृत्यू आपल्या इच्छेने होणार नाही, जन्म आपल्या इच्छेने झालेला नाहीये. मग मला एक उत्तर द्या, मधलं आपल्या हातात आहे का. आयुष्याची 2 टोकं आहेत ना, मी तुम्हाला डेमो दाखवतो प्रात्यक्षिक. हा रुमाल आहे, याची 2 टोकं आहेत, हे जन्म, दुसरा मृत्यू. एक जरी टोक माझ्या हातात असलं तर मी याला कंट्रोल करू शकतो या रुमालला, बरोबर आहे. पण माझ्या हातात हे टोक नाही आहे, म्हणजे शेवटचं माझ्या हातात नाही आहे. पहिले माझ्या हातात नव्हतं, हेही माझ्या हातात नाही, हेही माझ्या हातात नाही, मधलं माझ्या हातात आहे. दोन्ही माझ्या हातात नाही, सुटलं माझ्या हातात काहीच नाही आहे. आपल्या हातात काहीच नाही आहे, जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही. नवे नवे बारीक बारीक गोष्टींचं निरीक्षण करा. आपण अन्न खातो, अन्न आपण पचवतो, बोला पटकन, अन्न आपण पचवतो का ते आपोआप पचते. गाय चारा खाते, दूध कोण बनवतं, गाय बनवते का ते आपोआप बनतं. आपण अन्न खातो ते रक्त आपण बनवतो का आपोआप बनतं. अजून जवळचा प्रश्न, श्वास आपण घेतो का आपोआप चालतो तो, बोला पटकन. श्वास आपण घेतोय का तो चालतोय. तुम्ही जर म्हणाल श्वास आम्ही घेतो, मग रात्री झोपेत कोण घेतो, रात्री आपण झोपल्यानंतर कोण घेतो. म्हणजे हे परमात्मा नाही का. श्वास काय आहे, देह, आणि या देहाला चालवणारं जे मन आहे, देह आणि मन, मन देहाचा जे सूक्ष्म भाग आहे, आणि त्याच्या पलीकडे परमात्मा तत्व जे आत्मा आहे, आत्मा आणि देह याच्या मधला जो सेतू आहे त्याचं नाव आहे श्वास. पूल, बाहेर देह मध्ये आत्मा, याचा सेतू आहे श्वास. आणि हा श्वास त्याच्या इच्छेने चालतो, आणि जेव्हा त्याच्या इच्छेने चालतो मग हा कोणाच्या इच्छेने चालतो. आज मनोविज्ञान या संशोधनावर पोहोचलंय की आपल्या विचारानुसार, आपल्या मनात येणाऱ्या विचारांवर श्वास चालतो. जेव्हा तुम्ही अधिक बारीक विचार करत असतात तेव्हा श्वास छोटा होतो, आणि जेव्हा तुमचे विचार बंद पडतात तेव्हा श्वास दीर्घ चालतो. दीर्घ श्वास जेव्हा होतो तेव्हा ऑक्सिजन जास्त लेवलने शरीरामध्ये जातो, आणि जास्त ऑक्सिजन गेला, श्वास दीर्घ चालायला लागला की माणसाचा थकवा जातो. माणूस कधी घोरतो, जेव्हा जास्त दमला असेल तेव्हा जास्त घोरतो, बरोबर. त्याला ऑक्सिजनची जास्त गरज आहे. अजून एक सांगू तुम्हाला, जेव्हा आपण रात्री झोपतो स्वप्न पडतात, पहाटे पहाटे स्वप्नही बंद पडतात. लक्षात घ्या,
पहाटे पहाटे आला शीतळ शांतीचा वारा, तेव्हा जी आपल्याला झोप लागते ती अतिशय गाढ आणि खरी ताजी करणारी झोप ब्रह्ममुहूर्तामध्ये पहाटेची झोप लागते. त्या दिवशी माणूस ताजा होतो. अर्थात श्वास आपल्या इच्छेने चालत नाहीये, आपल्या इच्छेने काहीच चालत नाही. याला म्हणतात विशिष्ट कर्म, जे आपल्या पद्धतीने चाललंय. अर्जुनाला भगवान सांगतात, अर्जुना बघ या विश्वाकडे, हे मी करून घेतोय सगळं, यांना सगळ्यांना मी मारणारे, तू फक्त निमित्त मात्रम भव सव्यसाची, निमित्ताचा धनी. आणि ज्या दिवशी तू निमित्त झाला की तुझ्या जीवनात काय होईल, ना सोनिया गेली खंती, सहज स्थिती झाली भोगाची, अजून न देखेचे झाले श्रम, तू करतच नाही त्याच्यामुळे तुला श्रम नाही, आलेवर महाता आहे. हे सगळं मी करून घेतोय. हा परमात्माचा त्या ठिकाणी संदेश आहे की परमात्मा म्हणतात की अर्जुना सगळं मी करून घेतोय, तू फक्त लक्षात ठेव, मी तुझ्या हृदयामध्ये विराजमान होऊन नवे जीवात्मा परमात्म्याचा अंश आहे. तो परमात्मा अंशी त्या ठिकाणी जीवात्मा अंश आहे. म्हणून महाराज म्हणतात तो वेगळा नाही, तो मध्येच आहे, तोच माझ्यामध्ये विराजमान आहे. म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे कैचे के काया विचारे या निश्चय, नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे. मरणाच्या हातून काया सुटते का? काया तर मरत असते, ती मरते पण पुन्हा जन्माला येते. काया मरत असते का? तर काया मरत नसते, ती तर अमर आहे. काया ही प्रकृतीच्या रूपाने अमर आहे. प्रकृती परमात्म्याची त्या ठिकाणी एक सहकारिणी आहे. प्रकृती आणि परमात्मा त्या ठिकाणी शिवतत्व आणि जगदंबा आदिशक्ती, शक्ती विराजमान. मी बोलतोय माझ्यामध्ये शक्ती, करणा पाटवे नावाच्या इंद्रियांमध्ये शक्ती असते. तुम्ही त्या शक्तीने श्रवण करतायत. ठीक आहे का? एक सुंदर भाव सांगेन. एक परमतत्वाचं चिंतन करता करता परमतत्वाला प्राप्त झालेला एक शिष्य गुरु महाराजांच्या साधनेने त्या ठिकाणी त्याला मार्गदर्शन मिळालं. गुरुजींच्या मार्गदर्शनाने जाणतेनं गुरु भजिजे, अशा अवस्थेने त्याचे गुरुही त्या ठिकाणी हुशार होते, ज्ञानी होते, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू होते. आणि गुरुजींच्या कृपा आशीर्वादाने त्या परमतत्वापर्यंत तो पोहोचला. पण तो परमतत्वापर्यंत पोहोचला, त्याला जिकडे तिकडे परमतत्वाचा साक्षात्कार झाला. मी ब्रह्मा आहे, सर्वम खलिदम ब्रह्म, ह्या पदापर्यंत तो पोहोचला. अहम ब्रह्मास्मी इदम सर्वम खलिदम ब्रह्म, हा साक्षात्कार त्याला झाला. नाथ महाराजांच्या भाषेत जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप, पूजा ध्यान जप, अशी अवस्था त्याला जेव्हा प्राप्त झाली. आणि मग त्याचे गुरूंचं त्या ठिकाणी देहावसान झालं. आपण साधू महात्मे गेल्यानंतर देहच ठेवला असं म्हणतो. त्याच्या गुरु महाराजांनी देह ठेवला. गुरु महाराजांनी देह ठेवल्यानंतर तो सामान्य लोक त्यांना ते रडत होते आणि तोही रडायला लागला. जेव्हा तो रडायला लागला त्याचे मोठे गुरुबंधू त्या ठिकाणी आले होते. त्यांनी सांगितलं, अरे गुरुजींचं कार्य आपल्याला करायचं आहे, तुझं काम आहे, त्यांना आपल्याला त्या ठिकाणी पुढची विधी आपल्याला करायची. सामान्य माणसं रडतायत पण तू का रडतोय? तुला तर कळतं की गुरु मरत नाही, जो मरणार आहे तो देह मरतो, गुरु महाराज अमर आहेत. हे तर माहिती तुला तर सर्व ठिकाणी परमात्मा दिसतोय. मला अनुभव आलाय, जो अनुभव मला आलाय तोही तुला आलेला आहे. मी रडत नाही, तू का रडतोय? त्याला समजवण्याचा प्रयत्न केला जातो. तो अधिक रडतोय. तो म्हटला की गुरु महाराजांची आत्माज्योती अमर आहे हे मला दिसतंय, पण ज्या देहातून मला उपदेश मिळाला तो देहही फार गोड होता. आत्मा तो नित्य शाश्वत आहे, आत्मा सदैव आहे. पण जो निर्माण झालेला देह कधीतरी कुठेतरी असा बनतो आणि एकदा बनला का तो देह पुन्हा बनत नाही. तसा देह कितीतरी युग गेल्यानंतर सुद्धा कधीच बनत नाही. त्याचं उदाहरण सांगू तुमच्या माझ्याकडे प्रत्येकाकडे आपलं आयडेंटिटी कार्ड म्हणून आधार कार्ड आहे. आधार कार्ड बनतं बायोमेट्रिक टेक्नॉलॉजीवर चालतं. वैज्ञानिक हैराण परेशान आहेत की एका माणसाचे फिंगरप्रिंट्स जगातल्या मेलेल्या माणसाशी सुद्धा कधीच मॅच होत नाही, तर नवीन येणाऱ्याशी सुद्धा कधीच मॅच होत नाही. अर्थात परमतत्वाने हा जो प्रकृती माताजी ही बनवते सगळं, या प्रकृतीमध्ये प्राण घालणारा परमात्मा, बीज घालणारा आत्मा म्हणजे बाप आहे आपला. आणि तुम्हाला मला जी आपण दिसतो ना एकमेकाला, ही प्रकृती अशी अलौकिक बहुरूपा आहे, त्रिगुणा आहे, बहुरूपा आहे. तिच्यामध्ये एक देह जसा बनला तो तसा पुन्हा बनत नाही. आणि म्हणून दुःख ते राहतं, पुन्हा बापू बनणे नाही. बापूंचा देहही गोड होता, ही व्यक्ती पुन्हा देहरूपाने पुन्हा प्रगट होणे नाही. आत्मा तर अमर आहे, याचं चिंतन आपण करतो. पण हा शोक राहतो, अनेक दिवसपर्यंत राहतो. या शोकातून दूर होण्याचा उपाय नाही. नीट आहे का? तर म्हणून पुन्हा या ठिकाणी म्हणून मी ठरवलं की सुरुवातीला बापूंबद्दल मी काहीच बोलणार नाही. बापू माझे भाऊही होते आणि माझ्यासाठी सर्वात जास्त माझ्या आयुष्यामध्ये बाबा गेल्यानंतर, भाऊ गेल्यानंतर सर्वात जास्त खपणारे माझ्यासाठी आदरणीय बापू. आणि एवढे खपले, मी तर म्हणेल की शेवटचे त्यांचे उरलेले हे शेवटचे 2 वर्ष सर्वाधिक ते खपले असतील तर माझ्यासाठी. गेल्या 2 वर्षापासून ज्या यात्रा चालू आहेत, गंगा यात्रा कल्पनेच्या नावाने, त्याच्यात सर्वात जास्त परिश्रम घेतले माझ्या बापूंनी. आणि शेवटपर्यंत आज मी अजिबात हसवलं नाही, पण माझ्या बापूंचा भाव असायचा का दहाव्याचं कीर्तन असलं की नाना हसवा लोकांना. मला कीर्तनाचं मार्गदर्शन करण्यापासून
तर शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासोबत अगदी माझ्या नवे मी तर म्हणतो या ठिकाणी जी जमलेली मंडळी ती सर्व बापूंसाठी आलेली आहे. बापूंचं आदरणीय केशव बापूसारखं व्यक्तिमत्व, एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व मी तर म्हणेल, मी आयुष्यात आतापर्यंत पाहिलेल्या माणसांच्या गर्दीमध्ये ती व्यक्ती पुन्हा आतापर्यंत दिसली नाही आणि याच्या पुढे दिसेल त्याची शाश्वती नाही, फक्त खंत राहून गेली. एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी, हर वक्त यही है गम, उस वक्त कहाँ थे हम, कहाँ तुम चले गए. आणि म्हणून एक खोट्याच नव्हतं क्षण